राही रांगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी रोजच्यासाठी झटपट होणाऱ्या, कमी जागेत कमी वेळेत होणाऱ्या छोट्याशा 4 रांगोळ्या। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला। हॅलो एव्हरीवन। तर पहिली रांगोळी आहे आपली अगदी छोटीशी डेली यूजसाठीची रांगोळी। तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 3 डॉट काढून घेतले आहे आणि एक तिन्ही डॉट जॉईन करून एक त्रिकोण तयार करून घेतला आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंनी 5-5 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले आणि ते एक ब्रशच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत। मध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेतला। बरोबर एक फ्लावर टाईप शेप तयार करून मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांवरती आपण एक डॉट देऊन व्हाईट कलरचा आणि बाजूलाच पोपटी कलर आणि त्याच्या बाजूला आपण गुलाबी कलरचा डॉट दिलेला आहे। तर हे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। चमचेच्या साहाय्याने थोडासा प्रेस करून त्याला आपण एक पानाचा शेप काडीच्या साहाय्याने करून घेणार आहोत। तर बघू शकता व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे कलर कॉम्बिनेशनमध्ये पाने तयार होतात। आणि पानांच्याच टोकाला एक आपण ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला आणि बरोबर त्रिकोणाच्या मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन काडीच्या साहाय्याने एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता अगदीच कमी वेळेत कमी जागेत होणारी छोटीशी सुंदर रांगोळी आहे। आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा। तर आपला रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे। आता बघणार आहोत आपली 2 नंबरची रांगोळी। ही सुद्धा अगदी छोटीशी रोजच्यासाठीची रांगोळी आहे। तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरची रेषा मारून त्यावरती एक व्ही टाईप शेप तयार करून घेतला आणि दोन्ही टोकांना एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला आणि डॉटला आपण एक तुऱ्या टाईप राऊंड असा शेप तयार करून घेणार आहोत। काडीच्या साहाय्याने बरोबर सेटअप करून घ्यायचे आहे आणि आपण मध्येच एक ऑरेंज कलरचे पान काढून घेतले। अगदीच टोकाला थोडासा येलो कलरचा डॉट देऊन घेतला आणि रेषेच्याच खाली आपण आणखी छोट्या छोट्या 2 रेषा मारून घेणार आहोत। रेषेच्याच खाली एक डॉट देऊन आपण त्यावरती एक फूल छोटेसे काढून घेतले। त्यामध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून बाजूलाच पोपटी कलरचे 2 डॉट देऊन घेतले आणि मोठ्या रेषेवरती सुद्धा आपण एक चौकोन टाईप असा शेप तयार करून त्यावरती दोन्ही बाजूने एक डॉट देऊन व्हाईट कलरने घेतलेला आहे। अगदीच तो डॉट काडीच्या साहाय्याने थोडासा बाहेरच्या साईडला ओढून एक दिवा लावला आहे असा आपण आकार तयार करणार आहोत। तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी छोटीशी फ्रीहँड रांगोळी आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणताही आकार, शेप, फुले, कळ्या काढू शकतो आणि वरच्या बाजूला आपण एक येलो आणि रेड कलरची कळी काढून घेतली आणि दोन्ही बाजूंना जसे दिवे लावले आहे तसा येलो कलर थोडा थोडा स्प्रेड केला। आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी। ही सुद्धा अगदीच तुम्ही घरासमोर छोट्याशा जागेत काढू शकता। तर प्रथमतः आपण एक कुकरच्या रिंगच्या साहाय्याने राऊंड असा शेप तयार करून घेणार आहोत। तर प्रथम आपण
लाईट असा पोपटी कलर कडेच्या बाजूने टाकून घेतला आणि बरोबर मध्ये डार्क ग्रीन कलर थोडा थोडा अगदी स्प्रेड करणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण लाईट डार्क असे कलर कॉम्बिनेशन केलेले आहेत. आणि बरोबर मध्ये आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन येणार आहोत. अतिशय सोपी आणि सुंदर ही पारिजातकाच्या फुलांची आपण रांगोळी काढणार आहोत. आणि व्हाईट कलरचे डॉट काडीच्या साहाय्याने राऊंड असे त्याला काडीने शेप देऊन घेणार आहोत. एक राऊंड शेप फुलाचा तयार झाला. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने फूल काढून दाखवलेली आहे. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून सांगायलाही विसरू नका. तर बघा आपण ही पूर्ण मालिका तयार करून घेतली. आणि बरोबर मध्ये आपण एक एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. अगदीच सगळ्या फुलांमध्ये आपण हे छोटे छोटे असे डॉट देणार आहोत. आणि बाजूलाच फुलाचा जसा ऑरेंज कलरचा देठ असतो तसा आपण थोडा ऑरेंज कलर टाकून घेतला. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही पारिजातकाच्या फुलांची रांगोळी तयार झालेली आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी आपण व्हाईट कलरच्या रांगोळीनेच व्हाईट फुलांची एक फांदी काढणार आहोत. तर प्रथमतः आपण एक झाकणाच्या साहाय्याने चारही कोपऱ्यांना एक एक डॉट देऊन घेतला आणि बोटाच्या साहाय्याने बरोबर दिल शेपमध्ये त्यांना पाकळ्यांचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर जशी तुमची रांगोळी काढण्याची जागा असेल तशी तुम्ही ही फुले कमी जास्त करू शकता. तर मी इथे 3 फुले काढून दाखवलेली आहे. तर तुम्ही अजून काढू शकता. आणि फुलांमध्येच लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करणार आहोत. आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर आपण अजून एक असेच फुलं काढून घेणार आहोत. अगदीच पटकन होणारी ही छोटीशी सुंदर रांगोळी आहे. तर हे सुद्धा आपल्याला फूल बनवून घ्यायचे आहे. लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन छोट्या छोट्या सुंदर सुंदर रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करत राहा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एक छोटीशी कमेंट करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.